आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 बघायचं आहे. आपण 1.1 आणि 1.2 ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आणि 1.3 प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला महत्त्वाच्या 4 टेस्ट लागतात. त्या पण आपण 4 टेस्ट बघितल्या. सिमिलरिटीच्या 4 टेस्ट आपण मागच्या लेक्चरला त्या ऑलरेडी बघितलेल्या आहेत. आता एकदा आपण रिवाइज करू त्या कोणत्या 4 टेस्ट आहे आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. बघा आपल्याला 4 टेस्ट कोणत्या सांगितल्या आहे. फर्स्ट टेस्ट कोणती सांगितली बरं. अँगल अँगल टेस्ट. अँगल 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 टेस्ट ए टेस्ट. अँगल अँगल टेस्टचा अर्थ काय असतो. 2 जे ट्रायंगल असतात का त्या 2 ट्रायंगलचे प्रत्येकी 2-2 अँगल कसे असणार आहे बरं. सेम असणार आहे. यालाच आपण काय म्हणतो तर कोणती टेस्ट म्हणतो. अँगल 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 टेस्ट ए टेस्ट. बघा ना दोघांचे प्रत्येकाचे काय एक अँगल काय आहे तर सेम आहे. दुसरी टेस्ट आपण कोणती बघितली बरं. ए टेस्ट. ए टेस्ट म्हणजे काय असणार आहे. ज्याचे अँगल अँगल 2 ट्रायंगलचे 2-2 अँगल काय असणार आहे सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल हा एक मी ट्रायंगल काढला. हा एक मी ट्रायंगल इथं ड्रॉ केला. ओके हा अँगल हा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल हे दोघं पण काय असणार आहे सपोज इक्वल आहे सेम आहे कॉन्करंट आहे. तर अशा अँगलला आपण कोणती सिमिलरिटी टेस्ट म्हणणार आहे. ए टेस्ट सिमिलरिटीची. त्यानंतर आपण थर्ड कोणती टेस्ट बघितली बरं. एस टेस्ट म्हणजे काय साईड अँगल साईड टेस्ट. फॉर एक्झाम्पल मग आता हा एक सपोज ट्रायंगल आहे आणि हा एक सपोज ट्रायंगल आहे. याच्यामध्ये एक अँगल काय असणार आहे इक्वल आणि कोणत्या तरी 2 साईड कशा असणार आहे त्यांच्या रेशोमध्ये सेम असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ एक अँगल आणि 2 साईडचा रेशो कसा असणार इक्वल. त्याला आपण काय म्हणतो साईड अँगल साईड टेस्ट. आणि फोर्थ वाला आपण बघितला होता कोणता बघितला होता. साईड 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 टेस्ट. यस टेस्ट. मग ही कोणती टेस्ट होती बरं. 2 ट्रायंगलमध्ये 2 साईडचे रेशो कसे असणार आहे सेम असणार आहेत. हे तिन्ही साईडचे रेशो कसे असणार आहे सेम असणार आहे. याला आपण काय म्हणतो साईड 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 यस टेस्ट असणार आहे. बरोबर. ह्या 4 टेस्ट आपण मागच्या लेक्चरला बघितलेल्या. आता ह्याच टेस्टवर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 बघायचं आहे. बघा प्रॅक्टिस सेट 1.3चा फर्स्ट क्वेश्चन काय आपण बघूयात. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला डायग्राम पण दिलेले आणि क्वेश्चन काय मी तो रीड करतो. बघा क्वेश्चन काय. इन अ गिवन फिगर 1.55 म्हणजे एक आपल्याला डायग्राम दिलेले. मी डायग्राम इथं ड्रॉ करतो. अँगल आहे ट्रायंगल आहे ABC आणि मधली जी लाईन आहे त्याला काय म्हटलं आहे D and E. नीला किती म्हटलं आहे 75 डिग्री 75 डिग्री. बघा आता क्वेश्चन रीड करतो मी. काय तुमच्या समोर क्वेश्चन आहे बघा. वाटलं तुम्ही याला गिवनमध्ये लिहितो सर्व काय काय गिवनमध्ये आहे. हे आपल्याला दिलेली माहिती कशात असते सर्व गिवनमध्ये आहे. मग आता बघा इन फिगर गिवन फिगर ट्रायंगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. बघा A B आणि C दिलाय 75. हा अँगल किती दिला आपल्याला 75. नेक्स्ट काय अँगल EDC. नेक्स्ट अजून एक दिला अँगल EDC. बघा ED आणि C इज इक्वल टू किती दिला आपल्याला हा सुद्धा 75 डिग्री. दोन्ही पण अँगल किती दिले आपल्याला 75. हे सर्व गिवन आहे. सर्व क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. क्वेश्चन लिहू नका सरांनी इकडे लक्ष द्या. क्वेश्चन घरी जाऊन लिहा. स्टेट विच 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. मग आता आपल्याला काय दाखवायचं आहे कोणते दिलेले ट्रायंगल हे सिमिलर आहेत. ओके ते ए टेस्ट ए टेस्ट पुन्हा यस टेस्ट आणि यस टेस्ट. ह्या 4 टेस्टपैकी कोणती पण एक टेस्ट जर मॅच झाली तर याचा अर्थ ते दिलेले 2 ट्रायंगल्स हे सिमिलर असतील. मग हे आहे का नाही याच्यात 2 ट्रायंगल दिसतात आहे पण हे सिमिलर आहे का नाही आहे असेल तर कोणत्या टेस्टने सिमिलर हे आपल्याला विचारलं आहे. अजून पुढं काय क्वेश्चन आहे. ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस 2 ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. म्हणजे दिलेले 2 ट्रायंगल
1 to 1 कोणत्या करस्पॉन्डंटने आहे किंवा कोणते दोन अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते सुद्धा आपल्याला सांगायचे. मग हा एक सिंपल क्वेश्चन आहे, 2 मार्कांना वगैरे 2 मार्क्सवर क्वेश्चन हा जनरली असतो. बरं, गिवन माहिती आपल्याला फक्त एवढीच दिलेली आहेत. मग याच्यात आपल्याला 2 ट्रायंगल दिसतात, दिसताय का नाही 2 ट्रायंगल. एक मोठा ट्रायंगल दिसतो नाही, कोणता दिसतोय, छोटा ट्रायंगल दिसतोय ना आपल्याला, बरोबर ना. मग आपण याला 2 ट्रायंगल कोणते बघू. इन ट्रायंगल कोणता दिसतोय पहिला, ABC, हा एक ट्रायंगल दिसतोय ना, इन ट्रायंगल ABC. आणि अजून एक कोणता ट्रायंगल दिसतोय बरं, कोणता, ED आणि C, ED आणि C हे 2 ट्रायंगल दिसतात आपल्याला, बरोबर ना. मग हे सिमिलर आहे का नाही आहे ते आपल्याला पहिले मॅच करायचे. बरं, साईडचा विचार आपण करू शकत नाही कारण की आपल्याला साईडच्या व्हॅल्यू दिल्या आहे का, कुठं नाही दिलेला. अँगलचा मात्र आपण इथं विचार करू शकतो कारण की अँगल आपल्याला दिलेला आहे. मग आपण ह्या 2, हा एक टोटल ट्रायंगल आहे आणि हा एक छोटा ट्रायंगल आहे, 2 ट्रायंगल आहे. याच्यात कोणते अँगल सेम आहे का नाही ते आपण पहिले बघू. कोणता सेम असेल रे, व्हेरी गुड, ABC हा अँगल किती दिला आपल्याला 75 आणि EDC हा सुद्धा किती दिला 75. म्हणजे या मोठ्यामध्ये हा अँगल आणि छोट्यामध्ये हा अँगल दोघं पण काय दिले, सेम दिले. म्हणून आपण म्हणू शकतो अँगल काय असणार आहे, अँगल कोणता, ABC अँड अँगल कोणता बरं, EDC हे कसे असणार आहे, कॉन्करंट असणार आहे, इक्वल असणार आहे. का तर इच अँगल मेजर किती 75 डिग्री. दोन्ही पण अँगल किती डिग्रीचे 75, म्हणून ते दोघं काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग आता अँगल एक सेम झाला, अजून एक किमान आपल्याला एक अँगल जर सेम जर झाला त्याचा अर्थ आपले दोन्ही पण ट्रायंगल काय होऊ शकतील, सिमिलर. कोणत्या टेस्टनी, AA टेस्टनी, बरोबर ना. अजून कोणता आहे का बघू. बघा एक सांगतो मी तुम्हाला, AC आणि B. बघा हा अँगल ACB आणि एक अजून अँगल कोणता बरं, DCE. हे दोघं इक्वल असेल का, काय इक्वल असेल, कॉन्करंट, बिकॉज बोथ आर कॉमन. दोन्ही अँगल एकच आहे ना. बघा ना, ह्या ट्रायंगलमध्ये पण हा अँगल आणि ह्या ट्रायंगलमध्ये सुद्धा हा अँगल, दोघं पण काय सेम. आणि सेम असेल तर कसे असणार, कॉन्करंट असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो कॉमन अँगल. आणि कॉमन अँगल जो असतो तो काय असतो, नेहमी इक्वलच असतो. मग आता 2 काय झाले, 2 अँगल काय झाले, इक्वल झाले. आणि 2 अँगल जर इक्वल असेल तर ते दोन्ही पण ट्रायंगल काय असतील, इक्वल. कोणत्या टेस्टनी, AA टेस्ट. बस फिनिश झालं. आणि देअरफॉर याला इक्वेशन आपण म्हणू सपोज फर्स्ट, याला इक्वेशन नंबर आपण म्हणू सपोज सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आणि ह्या फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपल्याला काय बघायला मिळतं, तर ट्रायंगल कोणता, ABC अँड ट्रायंगल कोणता बरं, EDC आर कॉन्करंट. बाय विच टेस्ट, बाय AA टेस्ट. मग आता आपल्याला 3 क्वेश्चन विचारले बरं का. फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे का, हे 2 ट्रायंगल जे आहे ते सिमिलर आहे का, आहे ना, काय आहे, कॉन्करंट आहे. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, कॉन्करंट असेल तर कोणत्या टेस्टिंग कॉन्करंट आहे, सेकंडचा आन्सर पण आपलं झालं बाय AA टेस्ट. आणि आता तिसरा क्वेश्चन विचारला आहे, मग कोणते 2 अँगल करस्पॉन्डन्स आहे. करस्पॉन्डन्सचा अर्थ काय, 2 सेम अँगल कोणते. मग तेवढंच आपल्याला लिहायचं आहे. देअरफॉर अँड लास्ट वाला कोणता विचारला आहे बरं क्वेश्चन आपल्याला काय दिलं आहे, 1 to 1 करस्पॉन्डंट अँगल. 1 to 1 करस्पॉन्डिंग अँगल. कोणते 2 अँगल आहे सारखे, दोन ट्रायंगल दिसून राहिले. कोणते 2 ट्रायंगल सारखे आहे, तर कोणता असणार आहे, ABC, ट्रायंगल ABC. आणि कोणता ट्रायंगल EDC. पण करस्पॉन्डंट दाखवताना नेहमी असा बाण दाखवावा लागतो. ध्यान झालं. सिमिलरिटी किंवा सिमिलर दाखवण्यासाठी असं दाखवायचं, कॉन्करंट दाखवायचं. आणि 2 ट्रायंगल जर करस्पॉन्डन्स असतील म्हणजे सेम असतील, करस्पॉन्डन्सचा अर्थ काय, असं चिन्ह दाखवावं लागतं. मग हे चिन्ह दाखवणं म्हणजे याचा अर्थ हे 2 अँगल कसे असणार, एकमेकांना करस्पॉन्डिंग असतात. बस तिन्ही पण क्वेश्चनचे आन्सर झाले. कळाला का सर्वांना, नक्की एकदम व्यवस्थित लिहून घ्या.
क्वेश्चन नंबर 2 बघायचं. क्वेश्चन नंबर 2 1.2चं 3चं बघा. मी रीड करतो क्वेश्चन काय. सेकंड क्वेश्चन दिला आहे. आर द ट्रायंगल्स इन फिगर 1.56 सिमिलर दोन आपल्याला काय दिलेले ट्रायंगल्स दिलेले आणि ते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहे का असं विचारलं आहे. इफ येस बाय विच टेस्ट. जर ते दोन जर सिमिलर असतील तर ते कोणत्या टेस्टनी सिमिलर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सरांनी लक्ष द्या. तिला धक्का दे जोरात द्या थोडा धक्का. एक लक्ष द्या. मग आता डायग्राम कोणत्या कोणते दिले आहे ते आपण बघू. दोन आपल्याला काय दिलं आहे डायग्राम दिलेला आहे. हा एक आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे आणि एक छोटा ट्रायंगल दिलेला आहे. अशा प्रकारे जवळपास दोन ट्रायंगल दिले बरोबर. आणि त्यांचे नाव दिले आपल्याला काय दिले पी क्यू आणि काय दिलं इथं आर. आणि सेकंड ट्रायंगल कोणता आहे आपला एल एम अँड एन. यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. काय व्हॅल्यूज दिलेल्या आहे बरं आपल्याला 6 इथं किती आहे 8 अँड 10. इथं किती आहे 3 4 5. हे आपल्याला मेजरमेंट दिले याचा अर्थ म्हणजेच आपल्याला ह्या ट्रायंगलचं मेजरमेंट दिलं आहे आणि सेकंड ट्रायंगलचं सुद्धा मेजरमेंट दिलेलं आहे. पी क्यू 6 दिला आहे क्यू आर 8 दिलेला आहे पी आर 10 दिलेला आहे. आणि सेकंड ट्रायंगलमध्ये एल एम 3 दिलेला आहे एम एन 4 दिलेला आहे एल एन 5 दिलेला आहे. मग आता क्वेश्चन काय विचारला आहे हे दिलेले दोन ट्रायंगल सिमिलर आहे का. फर्स्ट क्वेश्चन असेल तर कोणत्या टेस्टने आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता बघा बाकी गिवनमध्ये पुन्हा डायग्राम काढून घ्यायची वाटलं सर काय आहे हे गिवनमध्ये डायग्राम काढून घ्या. आता हे जे दोन आपल्याला ट्रायंगल दिले करस्पॉन्डिंग दिलेले म्हणजे एकमेकांना काय दिले भौतिक रिलेटेड दिलेले असणार आहे करस्पॉन्डिंग असणार आहे. मग आपण म्हणू बघा इथं इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल बरं पी क्यू आर आणि सेकंड ट्रायंगल कोणता आहे ट्रायंगल एल एम एन. हे दोन ट्रायंगल. मग आता आपल्याला अँगल कुठं काही सेम दिले का यांचे अँगल कुठेही सेम दिले नाही. याचा अर्थ आपण अँगल टेस्टवर जाऊ शकतो का नाही. आपल्याला एकच चान्स राहिला कोणता साईड सेम आहे का नाही तेवढं बघू. साईडचा रेशो आणि साईडचा रेशो जर सेम असेल तर याचा अर्थ कोणती टेस्ट होणार ती येस 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 टेस्ट तेवढी चेक करून बघू आणि असेल तर ठीक नाही तर मग नाही आहे पुढं बघू. मग आता बघा ह्या दोन ट्रायंगल जर आपण करस्पॉन्डिंग जर घेतले तर यांचा रेशो कसा असतो इक्वलमध्ये. म्हणजे आपण शिकलोय एस एस टेस्ट कशी असते ही साईड अपॉन ही साईड इज इक्वल टू ही साईड अपॉन ही साईड अँड ही साईड इज इक्वल टू का असते ही साईड. मग हे जर आपल्याला तिन्ही साईड जर इक्वल आल्या त्याचा अर्थ ती कोणती टेस्ट होणार आहे साईड 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 येस 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 टेस्ट बघू आपण. मग आता पहिला रेशो कोणता घेऊ आपण पी क्यू अपॉन कोणता घेऊ एल एम. पहिलीची व्हॅल्यू काढून पाहू आपण. मग आता पी क्यू किती बरं 6/3 6 अपॉन काय 3. मग डिवाइड होतं का होतं आहे कोणाच्या टेबलमध्ये 3च्या 3 1 जा 3 3 2 जा म्हणजे 2 अपॉन किती आला 1. याला इक्वेशन नंबर म्हणून आपण फर्स्ट. ओके. आता सेकंड साईडचा पण आपण रेशो घेऊ. कोणती सेकंड साईड आपली क्यू आर अपॉन एम एन. साईड इक्वल आहे का नाही तेच बघू शकतो आपण. अँगल इक्वल आहे का ते बघूच शकत नाही कारण की आपल्याला दिलेलाच नाही येतो बरोबर ना. म्हणून मी साईडच बघतो. तुम्ही म्हणशाल साईडच का घेतला अँगल का नाही घेतला कारण की अँगल आपल्याला माहितीच नाही ना कोणता फक्त साईडच माहिती म्हणून आपण साईडचाच विचार करतोय. मग आता क्यू आर किती दिला आपल्याला 8 अपॉन एम एन किती दिला आपल्याला 4. हे डिवाइड होईल की एकमेकांना होईल कशाने 4 1 जा 4 4 2 जा म्हणजे 2 अपॉन किती आला 1. याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतो सेकंड. नेक्स्ट आता कोणती साईड राहिली बरं आपली पी आर अपॉन एल एन इज इक्वल टू पी आरची व्हॅल्यू किती बरं 10 आणि एल एनची व्हॅल्यू किती आहे 5. होईल का रे डिवाइड होईल कशाने डिवाइड होईल 5 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजे 2 अपॉन किती आली 1. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी थर्ड. मग मला सांगा ही साइड अपॉन ही साइड इज इक्वल टू ही साइड अपॉन ही साइड इज इक्वल टू ही साइड अपॉन ही साइड सारे इक्वल आले का रे आले ना 2/1 2/1 2/1 आणि सर्व साइड इक्वल असेल याचा अर्थ कोणती टेस्ट ही साइड 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 टेस्ट. आणि ही कशी असणार आहे एकमेकांना काय असणार आहे तर सिमिलर असणार आहे. म्हणून देअरफॉर फ्रॉम एक लक्ष द्या फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड ह्या तिन्ही इक्वेशनचे 1/2 2/1
2/1 2/1च व्हॅल्यू आली. याचा अर्थ जर राईट हँड साईड इक्वल असेल तर लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असणार आहे, इक्वल. देअरफॉर आपण म्हणू शकतो काय, PQ अपॉन LM इज इक्वल टू कोणती साईड इक्वल, QR अपॉन MN आणि इज इक्वल टू कोणती साईड इक्वल आहे, PR इज इक्वल टू LN. हे का इक्वल आहे, कारण की सर्वांची व्हॅल्यू तर किती आली, 2/1 2/1 आणि 2/1 आली. मग ह्या तिन्ही जर साईड जर इक्वल असेल तर याचा अर्थ काय झाला, ट्रायंगल कोणता, PQR अँड ट्रायंगल कोणता, LMN हे कसे असणार, एकमेकांना कॉन्करंट असणार आहेत. आणि हे का कॉन्करंट आहे, बाय विच टेस्ट, बाय यस टेस्ट. बस एवढंच आहे, सिंपल. येईल का लक्षात, नक्की एकदम व्यवस्थित सर्वांनी पुढे एकदा लिहून घ्या. क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आता 3rd. सरांच्या समोर क्वेश्चन आहे बघा, मी क्वेश्चन रीड करतो. काय क्वेश्चन बराच मोठा दिलेला आहे, त्याच्यावरूनच असं वाटतं काय सॉल्व करावं की नाही, पण काय 1-2च ओळींचा ॲन्सर आहे, काही जास्त नाही. क्वेश्चन का आपण बघू, क्वेश्चनच्या 2 आपल्याला डायग्राम दिलेला आहे बरोबर. मग त्या पहिले आपण डायग्राम ड्रॉ करू. ॲज शो इन फिगर 2 आपल्याला काय दिलं आहे, डायग्राम. ज्या 2 डायग्राम आहेत त्या आपण पहिले ड्रॉ करू. आणि त्यांना त्या कोणत्या बरं, इथं हे आहे A B and C. काय सॉरी, फर्स्ट डायग्राम काय ABC आणि थर्ड कोणती बरं, PQR. आणि त्याचे आपल्याला काय व्हॅल्यूज दिलेल्या आहे, कोणत्या व्हॅल्यूज दिल्या बरं, इथं आहे 6, इथं आहे 4, इथं आहे X आणि इथं किती आहे 8 आहेत. किती आहे 8. बघू आता क्वेश्चन रीड करू. ॲट शो इन फिगर 2 poles ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड. म्हणजे याचा अर्थ हा ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडला काय केलं आहे, 2 पोल उभे केलेले. एक पोलची हाईट किती सांगितली आहे, 8 मीटर. काय दिले, 8 मीटर. आणि दुसऱ्या पोलची हाईट किती दिली आपल्याला, 4 मीटर. हे 2 पोल दिलेले. क्वेश्चन लक्षात आलं, हे 2 पोल आहे. पोल म्हणजे काय, खांब. पुढं काय बघा, इफ द हाईट ऑफ शॅडो ऑफ स्मॉल पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर. आता बघा, हा जो छोटा पोल आहे का, ह्या पोलवर काय झालं, इकून काय झालं आहे, सूर्यकिरणं पडू राहिले, सनलाईट पडतं आहे, त्याच्यामुळं साहजिक इथं शॅडो पडते. शॅडो म्हणजे काय, सावली. या पोलची सावली कुठं पडते, इथं पडते. आणि सावलीची आपल्याला काय दिली आहे, मेजरमेंट दिले आणि हे किती दिले, 6 मीटर दिलेली. क्वेश्चन लक्षात आलं. शॅडो म्हणजे काय, सावली. आपली सावली पडते ना, तशी या खांबाची सावली किती पडलेली आहे, पहिल्या 6 मीटर. नेक्स्ट, देन हाऊ लॉंग विल बी शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम. तर हा जो मोठा पोल आहे का, त्याच वेळेस या मोठ्या पोलची शॅडो किती पडलेली असेल, म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, 1 ची व्हॅल्यू. क्वेश्चन कळालं सरांना. म्हणजे याचा अर्थ आपल्याला फक्त काय दिला आहे, X ची व्हॅल्यू काढायला विचारलेला क्वेश्चन आहे. बाकी सरी तुम्हाला डायग्राम वगैरे दिलेली आहे. मग आता बघा आपण सॉल्व करूया. बरं, काय काय गोष्टी गिवन असं लिहून टाकू आपण. गिवन काय बरं, फर्स्ट पोल कोणता आहे बरं, PR इज इक्वल टू किती दिला आहे, 4 सेंटीमीटर. अँड सेकंड पोल, सेकंड पोलची हाईट किती दिली बरं आपल्याला, सेकंड पोल 8 सेंटीमीटर. 2 पोल दिले ना. शॅडो, याची शॅडो काय दिली, शॅडो म्हणजे काय दिला आहे, QR इज इक्वल टू 6, फक्त मीटर बरोबर ना, सॉरी काय दिले, मीटर. आणि इथं काय दिले, 6 मीटर दिलेले. आणि सेकंड शॅडो, सेकंड पोलची शॅडो आपल्याला विचारली, ती किती दिली आपल्याला, 1 मीटर. म्हणजे 1 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग इथं आपल्याकडे किती ट्रायंगल्स आहे बरं, 2 ट्रायंगल आहे. कोणते ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल. कोणता आहे बरं, PQR. अँड ट्रायंगल कोणता दिला आहे बरं, ABC. हे 2 ट्रायंगल दिले आपल्याला बरोबर. आपल्याला 1 ची व्हॅल्यू काढायची. आता मला सांगा, याच्यात कोणते अँगल सेम दिसत आहे का आपल्याला, कोणता अँगल सेम आहे का, दिलेल्या 2 डायग्राममध्ये अँगल सेम आहे का, सांग कोणता आहे, दिलाय सांग. व्हेरी गुड, वा एक्सलंट, एकदम भारी.
तर म्हणजे सर इथं तुम्ही दाखवलं पण नाही, कसे काय म्हणता ते. पण आपल्याला परपेंडिक्युलर दिली, ही पोल काय दिले परपेंडिक्युलर. आणि कोणती पण लाईन ज्यावेळेस परपेंडिक्युलर असते का, तर परपेंडिक्युलर लाईनला होणारा अँगल हा कसा असतो नेहमी 90 डिग्री. व्हेरी गुड. म्हणजे हा काय दिला आपल्याला 19, हा सुद्धा 90 आहे. म्हणून हा अँगल काय दिला आहे सेम दिलेला आहे. व्हेरी गुड, छान. लक्षात आलं का. 90 दिला म्हणजे दिलेला नाही आपल्याला, पण जर मी हा पेन जर जमिनीवर ठेवला तर साहजिक इथला अँगल कोणता होणार आहे 90. म्हणजे याचा अर्थ एक अँगल काय दिला आहे सेम. बाकी अँगल कोणता सेम दिला आहे का रे, नाही. मग 4 टेस्टमध्ये एकच अँगल असलेली कोणती टेस्ट असते, साईड अँगल साईड टेस्ट. मग याचा अर्थ ह्या 2 ज्या साईड असणार आहे ह्या इक्वल असतीलच. मग 2 साईड आणि एक अँगल सेम आहे, म्हणजे कोणती टेस्ट यूज करायची आपल्याला, साईड अँगल साईड टेस्ट. मग आता ह्या ट्रायंगलमध्ये कोणता अँगल सेम आहे, अँगल कोणता बरं, PRQ अँड अँगल कोणता ACB आर कॉन्करंट. का, बिकॉज बोथ अँगल इज 90 डिग्री. अँगल काय असणार आहे, हा 90 आहे. ओके. मग हा जर 90 असेल तर आता ह्यात फक्त राहिला काय 2 आपल्या साईड. मग आपण असं म्हणू शकतो ट्रायंगल कोणता PRQ इज करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. इज करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे बरं, ABC. याला आपण म्हणू करस्पॉन्डिंग अँगल. मग हे जर करस्पॉन्डिंग असेल, एक अँगल बी सेम असेल आणि ते जर करस्पॉन्डिंग असेल, त्यांच्या उरलेल्या 2 साईडचा रेशो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर. कोणती साईड घेऊ आपण, पहिली मोठी घेऊ वाटलं असं काय, कोणती घ्या काय हरकत नाही आहे. पहिली मोठी घ्या. पहिली कोणती, सपोज AC अपॉन काय घ्यावं लागेल PR. ही साईड आपण ही साईड घ्यावं लागेल ना, ही साईड आपण ही नका घेऊ बरं का. करस्पॉन्डिंग म्हणजे हा अँगल एका अँगलची साईड आणि दुसऱ्या अँगलची साईड यांचा रेशो इक्वल असतो. इज इक्वल टू ही कोणती साईड उरली आता, BC अपॉन काय येणार आहे RQ किंवा QR काय म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आता व्हॅल्यू आपल्याला फक्त काय करायची आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. मग आता मी व्हॅल्यू काय करतो, सबस्टिट्यूट करतो. मग आता बघा AC ची व्हॅल्यू किती दिली रे आपल्याला, AC ची 8 अपॉन PR ची किती दिली बरं 4 सेंटीमीटर इज इक्वल टू BC ची किती दिली आपल्याला x दिलेली आहे आणि RQ ची किती दिली आहे 6 आहे. बरोबर ना. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. आता व्हॅल्यू फक्त कोणाची काढायची आपल्याला 1 ची. मग हा 6 इकडे डिनॉमिनेटरला इकडे गेला काय न्यूमिनेटर, म्हणजे डिवाइडचा काय होतो मल्टिप्लाय होऊन जातो. देअरफॉर आपण असं लिहू शकतो ना x इज इक्वल टू 8/4 × 6 होईल. बरोबर का नाही. फक्त हा काय आला इकडे आला, मी उलट लिहिला. 4 1 जा 4 आणि 4 2 जा किती होणार आहे 4 1 जा 4 4 2 जा किती होणार आहे 8. मग x इज इक्वल टू काय उरला आपला 6 2 जा 12. x ची व्हॅल्यू किती आली 12. बट हे सर्व युनिट कशात आहे मीटरमध्ये. मग हे सुद्धा युनिट कशात असणार आहे मीटरमध्ये. मग x ची व्हॅल्यू किती आली आपली 12 मीटर. येईल का लक्षात. 30 चा व्हॅल्यू आपल्याला काढायला लावलेले आहे ते आपण फाइंड आउट केलं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा तिची डायग्राम काय दिली. क्वेश्चन नंबर 4 ची डायग्राम बघा काय. हे 2 चिन्ह काढले म्हणजे काय असणार आहे रे 90 डिग्री. ABC हा एक अँगल दिला आहे आणि दुसरा कोणता दिला आहे बरं. इथं आपल्याला इथं काय नाव दिलं आहे P आणि इथं काय दिलं आहे Q असं नाव दिलं आहे. बरोबर ना. क्वेश्चन सर्वांच्या समोर आहे. क्वेश्चन मी वाचतो काय बघा. इन ट्रायंगल ABC AB आणि C ह्या ट्रायंगलमध्ये AP इज परपेंडिक्युलर टू BC. गिवनमध्ये म्हणून मी डायरेक्ट गिवनमध्ये लिहून टाकतो. काय दिलं आहे बरं आपल्याला गिवन. पहिलं काय सांगितलं आपल्याला AP इज परपेंडिक्युलर. हा कोणावर परपेंडिक्युलर आहे BC वर परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. नेक्स्ट BQ काय दिलं आहे BQ इज परपेंडिक्युलर ऑन काय आहे AC आहे का नाही. BC कोणावर BQ कोणावर परपेंडिक्युलर आहे AC वर आहे. ओके दिलेलंच आहे.
पुढे दिले आपल्याला काय दिलंय BPC लिनियर. लिनियरचा अर्थ काय एका लाईनीत. बघा BPC काय दिलं आपल्याला लिनियर. अजून कोण लिनियर दिलं आपल्याला AQC याचा अर्थ असतो लिनियर. लिनियर म्हणजे काय एका लाईनीत. हे सुद्धा काय दिले आपल्याला एका लाईनीत. जे आहे ते लिहून टाकतो आपण गिवन मध्ये म्हणून. देन प्रूव्ह दॅट. बरोबर का. हां देन प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह दॅट करायचं आहे प्रूव्ह दॅट काय करायचं आहे ट्रायंगल. कोणता ट्रायंगल दिला आहे CPA अँड ट्रायंगल कोणता CQB. हे काय करायचे आपल्याला कॉन्करंट दाखवायचे. म्हणजे काय दाखवायचं बघा CPA म्हणजे हा आणि दुसरा हा एक ट्रायंगल आणि दुसरा कोणता दिला आहे CQB. म्हणजे याचा अर्थ बघा CPA हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल काय दाखवायचे बरं आपल्याला कॉन्करंट दाखवायचे. हे प्रूव्ह करायचं आहे. आणि कॉन्करंट कधी असतो दोन ट्रायंगल कॉन्करंट कधी असतात चारपैकी एक कोणती टेस्ट अप्लाय झाली पाहिजे ना. हे लक्षात राहतंय का तुमच्या आल्या. दोन ट्रायंगल तेव्हा सिमिलर असतात जेव्हा चारपैकी कोणती तरी एक टेस्ट त्याला क्वालिफाय झाली पाहिजे. लक्षात आलं का. मग कोणती टेस्ट AS किंवा S चारपैकी एक झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला काहीतरी मॅच करायचं त्यांच्यामध्ये. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन काय इफ पुन्हा आपल्याला दिलंय AP. बघा ही टोटल काय दिलंय नंतर आपल्याला AP इज इक्वल टू किती दिलं आपल्याला 7. नेक्स्ट काय व्हॅल्यू दिली आपल्याला BQ इज इक्वल टू 8. नेक्स्ट काय दिले BC इज इक्वल टू 12 अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC ची व्हॅल्यू काढायची. बघा आता काय काय दिलंय AP म्हणजे ही व्हॅल्यू दिली. ही व्हॅल्यू किती दिली आपल्याला 7 दिली. ही टोटल व्हॅल्यू दिली आपल्याला 7. BQ कुठे आहे बरं B आणि Q म्हणजे ही लाईन किती दिली आपल्याला 8 दिलेली. BC कुठे गेला रे BC B आणि C टोटल ही दिली किती दिली बरं 12 दिलेली टोटल दिली. आणि AC काढायचा कोणता काढायचा हा टोटल काढायचा. बरोबर का. म्हणजे दोन क्वेश्चन विचारले. एक तर आपल्याला प्रूव्ह पण करायचं आणि दुसरं काय करायचं आहे AC ची व्हॅल्यू सुद्धा काढायची. दोन गोष्टी आपल्याला इथं विचारल्या आहे. मग आता मी इकडे काय करतो इकडं हे कंटिन्यू लिहून पुढं आपल्याला प्रूव्ह करायचं आता. मग आता हे कधी प्रूव्ह होणं शक्य आहे जेव्हा साईड किंवा काय अँगल काय झाले पाहिजे सिमिलर झाले पाहिजे सेम झाले पाहिजे. तोपर्यंत हे होणं शक्य नाही आहे. मग आता एक काम करू आपण. मग आता इकडे एक गोष्ट आपण बघितली. बघा कोणते ट्रायंगल इन ट्रायंगल कोणता घेऊ बरं आपण APC. बघा हा एक ट्रायंगल घेतला आणि दुसरा कोणता घ्यायचा अँड ट्रायंगल कोणता बरं BQC. ह्या ट्रायंगलमध्ये ह्या दोन ट्रायंगलमध्ये दोन अँगल सेम आहे. कोणते अँगल सेम आहे रे 90 वाले सेम आहे ना. कोणते सेम आहे 90 वाले. म्हणून आपण म्हणू शकतो कोणते बरं अँगल APC अँड अँगल कोणता बरं BQC. हे दोघं काय असणार आहे कॉन्करंट बिकॉज बोथ आर 90 डिग्री. बरोबर ना. म्हणून हे सेम आहे दोघं 90 आहे. ओके. अजून एक गोष्ट आपण बघू. बघा ACP अँड QCB हे दोघांचे पण अँगल कोण आहे हा C आहे कॉमन आहे. काय आहे कॉमन आहे. म्हणून आपण लिहू शकतो बघा ना ह्या मोठ्या ह्या ट्रायंगल APC मध्ये कोणता ACP अँगल ACP अँड अँगल कोणता म्हटलं बरं मी तुम्हाला सॉरी QCB. हां QCB हे दोघं पण काय असणार एकमेकांना कॉन्करंट बिकॉज कॉमन नाही कॉमन अँगल. हे काय अँगल कॉमन येणार आहे. कोणता अँगल कॉमन काढला बरं मी ACP याच्यामध्ये Cच कॉमन आहे आणि QCB मध्ये सुद्धा Cच आहे. दोघं पण C नाही काय C आणि C कॉमन आहे म्हणून त्याला कॉमन अँगल म्हटलं. मग आता फ्रॉम अबो इक्वेशन म्हणजे या दोन इक्वेशननी फ्रॉम अबो इक्वेशन ह्या दोन इक्वेशनमुळे काय झालं अँगल काय झाला सेम झाला. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर काय म्हणू शकतो मग ट्रायंगल कोणता बरं C कोणता
CPA CPA आणि ट्रायंगल कोणता दिला दुसरा CQ अँड B R का असणार आहे कॉन्करंट. हे दोन ट्रायंगल कसे असणार आहे कॉन्करंट. का हे कॉन्करंट असणार आहे बिकॉज बाय AA टेस्ट. कारण की हे दोन्ही पण अँगल काय ह्या दोन्ही पण ट्रायंगलचे दोन्ही पण अँगल कसे बरं सेम सेम आहे बघा ना सेम सेम आहे. आणि दोन अँगल जर सेम असेल तर ते टोटल ट्रायंगलच सेम असतात. कोणत्या टेस्टने AA टेस्टने. लक्षात येईल का. मग आपल्याला हेच तर प्रूव्ह करायचं होतं. हे आपण एक प्रूव्ह केलं म्हणून आपण म्हणायचं हे देअरफॉर हेन्स प्रूव्ह. बरं हेन्स प्रूव्ह इथपर्यंत झालं. पण आता आपल्याला अजून कोणाची व्हॅल्यू काढायची बरं ACची पण व्हॅल्यू काढायची. याचा अर्थ हा झाला हे जे दोन अँगल आहे कोणते बरं बघा इथं ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल कोणता आहे आपला BQC. हे दोघं पण कसे असणार एकमेकांना करस्पॉन्डिंग आहेत सेम आहे. टेस्ट मॅच झाली म्हणजे काय असणार आहे करस्पॉन्डिंग असणार आहे. मग अँगल जर करस्पॉन्डिंग असेल तर त्यांच्या साईडचा रेशो पण कसा असतो इक्वल. मग यांच्या दोनच साईड घ्या कारण की एक टेस्ट आपली झालेली आहे फक्त दोन साईड घ्या. मग कोणत्या दोन साईड घ्यायच्या ते व्यवस्थित समजून घ्या. 90 डिग्रीच्या समोरच्या घ्या. काय करा 90 डिग्रीच्या समोरच्या. मग आता काय बघा ह्या 90 डिग्री समोर कोण आहे बरं AC अपॉन आणि ह्या 90च्या समोर कोण आहे बरं BC. दोन्ही 90 समोर घ्या. कोणत्या होणार आहे BC. व्यवस्थित लक्षात ठेवा बरं की हे काय घेतलं मी AC अपॉन BC इज इक्वल टू मी AC कोणाचा घेतला रे इथं A आणि C म्हणजे याच्या समोरचा म्हणजे याची ॲडजस्टमेंट कोणती असणार आहे आता AP असणार आहे. म्हणून काय घ्यायचं AP अपॉन काय घ्या BQ. हे काय असणार याच्या करस्पॉन्डिंग असणार आहेत. येईल का लक्षात. मी पुन्हा एकदा सांगतो. ह्या 90च्या समोर कोणती साईड आहे AC म्हणून AC आणि ह्या 90च्या समोर कोणती आहे BC ते घेतल्या. बरं पहिला कोणता घेतला होता आपण ह्या 90च्या समोरचा ना. मग याची ॲडजस्टमेंट कोणती बरं AP म्हणून AP अपॉन याची ॲडजस्टमेंट कोणती बरं BQ म्हणून BQ घेतली. लक्षात आलं का. ही थोडी इथं ट्रिक आहे इथं थोडी ट्रिक्स आहे थोडी हे तो आपल्याला कळायला पाहिजे. मग आता याच्या व्हॅल्यूज दिल्या का बघा बरं आपल्याला APची व्हॅल्यू दिली का बरे ACची व्हॅल्यू दिली का रे नाही AC तर काढायची आहे देअरफॉर व्हॅल्यू पुट करायचे. AC आपल्याला काढायचं अपॉन BC दिलाय का रे 12 इज इक्वल टू AP दिलाय का 7 आणि PB दिलाय का 8 बरोबर. हा 12 इकडे डिवाइड आहे इकडे गेला काय होईल मल्टिप्लाय म्हणजे आपल्याला फक्त AC मिळेल. बघू आपण काढून देअरफॉर AC इज इक्वल टू किती येणार आहे 7 अपॉन 8 इंटू 12 कारण हा डिवाइड इकडे गेला काय होईल मल्टिप्लाय. कशाने डिवाइड होईल काही कशाने कोणाच्या टेबलमध्ये कोणी कॉमन आहे का 4च्या 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. अजून काही डिवाइड व्हायला चान्स आहे का नाही आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू 7 इंटू 3 7 3 जा 21/2 आणि तुम्हाला मी सांगितले कोणत्याही नंबरला 2ने डिवाइड करणं म्हणजे वरच्या संख्येची हाफ करणं. 21चा हाफ किती असतो 10.5 कारण की 20चा हाफ किती असतो 10 आणि तो 1चा हाफ किती होणार आहे अर्धा होणार आहे म्हणजे 0.5 म्हणजे देअरफॉर AC इज इक्वल टू काय 10.5 सेंटीमीटर मिंटीमीटर दिले का नाही दिलेलं फक्त युनिट या शब्द लिहा काय लिहा युनिट. आणि ACची सुद्धा आपण व्हॅल्यू ऑलरेडी काढली प्रूव्ह पण केलं आणि ACची व्हॅल्यू सुद्धा काढली. 3 मार्कांसाठी हा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आता 5. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे गिवन इन्फॉर्मेशन आहे डायग्राम पण दिलेले. डायग्राम काय काढतो एक लक्ष द्या आता कोणीच बोलू नका. हा एक आपल्याला ट्रॅपोझियम दिलेला आहे ज्याचं नाव आहे PQS अँड R हे नाव दिलं आहे आणि मध्ये जिथं इंटरसेक्ट केला त्याला काय म्हटलेलं आहे A म्हटलेलं आहे बरोबर. अशी आपल्याला डायग्राम दिली. लक्ष द्या इकडं बुकमध्ये नका भाऊ इकडं बघा. आता क्वेश्चन काय समोर आहे तुमच्या रीड करतो मी. इन ट्रॅपोझियम PQRS हा ट्रॅपोझियम दिला आहे. ट्रॅपोझियमचा अर्थ काय असतो 2 लाईन एकमेकांना पॅरल असतात आणि 2 कुठंतरी इंटरसेक्ट करत असतात पण ते दिसते नाही.
म्हणजे दोन कशा असतात तिरप्या आणि दोन कशा असतात पॅरलल, त्या कधी एकमेकांना अटॅच होऊ शकत नाही आहे. इन ट्रॅपेझियम कोणता PQR. साईड PQ इज पॅरलल टू साईड काय दिले आपल्याला यस. वाटलं से मी गिवनमध्ये लिहून टाकतो आन्सरमध्ये. गिवन काय दिलं आपल्याला ट्रॅपेझियम PQRS दिला आहे. याच्यात काय दिलं आहे बरं आपल्याला साईड PQ इज पॅरलल टू साईड कोणती दिली बरं SR. ही साईड आणि ही साईड एकमेकांना काय दिले पॅरलल. ए बाई एक लक्ष द्या ना म्हणून कळत नाही की लक्ष द्या. ही काय एकमेकांना पॅरलल. पॅरललचा अर्थ काय ह्या दोन लाईन अशा काढायच्या त्याला AR इज इक्वल टू काय दिलंय बरं आपल्याला AR इज इक्वल टू 5 टाइम्स कोण दिलाय बरं AP. बरोबर का. बघा AR हा कोणाच्या 5 टाइम्स आहे APच्या. म्हणजे इथं जर 1 सेंटीमीटर असेल तर किती असणार आहे 5 सेंटीमीटर. हा 2 असेल तर हा किती असणार आहे 10. 5 टाइम्स दिलाय ना. ओके नेक्स्ट अजून काय दिलंय बरं आपल्याला AS इज इक्वल टू 5 टाइम्स कोण दिला आहे AQ. बरोबर ना. म्हणजे हा SA कोणाच्या 5 टाइम्स आहे AQच्या 5 टाइम्स आहे. म्हणजे हा जर 5 असेल तर हा किती असणार आहे 1. हा जर 2 असेल तर हा किती असणार आहे 10. 5 टाइम्स दिला आहे. आणि नेक्स्ट देन प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह दॅट करायचं आहे बरं आपल्याला. देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ काय दिलं आहे PQ. हे प्रूव्ह करायचं आहे. बरोबर ना. म्हणजे आपल्याला PQ पेक्षा कोण 5 टाइम्स आहे बरं SR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हा प्रूव्ह कसा होतो हे एकदा लक्ष द्या. ह्या गोष्टी आपल्याला सर्व गिवनमध्ये दिलेल्या आहे ते आपण सर्व इथं वाटलं असं गिवनमध्ये लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट काय होईल बघा. आता इथं आपल्याला 2 ट्रायंगल दिसतात. कोणते ट्रायंगल आहे बरं. बरं एक काम करू आपण. हा एक वरचा ट्रायंगल आणि एक खालचा ट्रायंगल आहे. बरोबर ना. हा एक वरती ट्रायंगल दिसतोय उलटा आणि इथे एक दिसतोय ना. म्हणून आपण असं म्हणू शकतो इन ट्रायंगल कोणता बरं वरचा आपण म्हणू शकतो कोणता AQP आणि दुसरा कोणता दिला आहे बरं आपल्याला SAR. हे 2 ट्रायंगल दिले ना. कशी लिहा काय प्रॉब्लेम नाही फरक नाही पडत. हे 2 ट्रायंगल हा एक ट्रायंगल दिलेला आहे. ह्या 2 ट्रायंगलमध्ये बघा एक गोष्ट जर आपण बघितलं आपण 9thला एक प्रॉपर्टी शिकलोय PQS म्हणजे हा बघा PQS आणि दुसरा मी एक अँगल घेतो QSR म्हणजे हा अँगल. हे दोघं सेम असेल का सेम असेल. हे दोघं का सेम असेल. हां 9thला शिकलो आपण ही प्रॉपर्टी. बघा ना एक लक्ष द्या. हा अँगल आणि हा अँगल इक्वलच असतो का बिकॉज हे अल्टरनेट अँगल आहे. एका साईडला अल्टरनेट आहे ना. हे 9thला शिकलो आहे प्रॉपर्टी. म्हणजे हे दोन्ही अँगल कसे असणार आहे रे अल्टरनेट असणार आहे. अल्टरनेट अँगल कसे असतात नेहमी इक्वल असतात. मग आपण तोच लिहू बघा. म्हणून आपण इथं लिहू शकतो ह्या ट्रायंगल ह्या 2 अँगलमध्ये ट्रायंगल कोणता बरं आपण लिहू शकतो इथं एक घेऊ शकतो कोणता सपोज आपण PQS अँड कोणता दुसरा QSR म्हणजे इकडला अँगल आणि इकडचा अँगल हे कसे असणार एकमेकांना कॉन्करंट बिकॉज याचं रिझन काय असणार आहे अल्टरनेट अँगल हे कसे असतात नेहमी कॉन्करंट इक्वलच असतात ना. ते कधी चेंज होत नाही. ही 9thला आपण शिकलेलो प्रॉपर्टी. ओके बरं आता बघा मी काय सांगतोय इथं आत्ताच लक्ष द्या व्यवस्थित. PQS काय हा PQS. मला सांगा बरं मी PQSच्या ऐवजी PQA म्हणू शकतो का. म्हणू शकतो ना काही प्रॉब्लेम नाही. बरोबर ना. कारण की अँगल चेंज झाला आहे का माझा नाही. म्हणून मी इथं काय म्हणू शकतो बरं अँगल PQA म्हणू शकतो ना. ओके बरं अजून कोणतं आहे बरं QSR. याच्याऐवजी मी ASR म्हणू शकतो का म्हणू शकतो ना काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कोणता बरं ASR हे सुद्धा काय असणार आहे कॉन्करंट बिकॉज रिझन सेम आहे. का रिझन याच्याऐवजी मी हे का लिहिलं कारण ही तिघं पण काय एकाच लाईन येते. म्हणजे आपण म्हणू शकतो हे काय याचं रिझन असणार आहे तर QAS लिनियर आहेत आणि दुसरं कोणता बरं PAR हे सुद्धा काय लिनियर आहेत.
लिनियर म्हणजे एका लाईनीत आहे, म्हणून मी हे लिहिण्याच्या हे पण लिहू शकतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. नेक्स्ट बघा काय इन ट्रायंगल. आता बघा पुन्हा एक ट्रायंगल आपल्याला पुन्हा त्याच ट्रायंगलचा विचार करायचा आहे. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घ्या बरं? ए क्यू पी अँड ट्रायंगल कोणता घ्या बरं? इथं आपण एक ट्रायंगल जर घेतला कोणता घ्यावा लागेल आपल्याला? ए एस आर. हे दोन ट्रायंगल आहे ना, बघा ना, ए क्यू पी आणि कोणता बरं? ए एस आर. हे दोन ट्रायंगल आहे, बरोबर का? एक काम करू, याला इक्वेशन नंबर म्हणून आपण फर्स्ट वाटलं असतं. याला इक्वेशन म्हणून आपण फर्स्ट. बरं, आता हा एक ट्रायंगल आहे ना, हा एक ट्रायंगल आहे. याच्यात कोण कॉमन काढलं बरं? मी हा क्यू आणि एस कॉमन काढलं. बघा ना, क्यू आणि काय काढला? एस. म्हणजे बघा कोणता ट्रायंगल, कोणता अँगल? अँगल पी क्यू ए आणि अँगल कोणता बरं? ए पी आर. कोणता? सॉरी, ए एस आर. हे दोघं काय असणार आहे? कॉन्करंट. बिकॉज वरती आपण लिहिले म्हणूनच. बघा ना, क्यू क्यू एस एस दोघं काय असणार? कॉन्करंट. का असं म्हणू शकलो आपण? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. याच्यात क्यू आणि एस आणि क्यू आणि एस अँगल दोघं पण काय इक्वल आहे, हे एक आपण फर्स्टवरून घेतलं. बरं, अजून एक अँगल बघा, ह्या ट्रायंगलमध्ये ह्या ट्रायंगलमध्ये अजून एक अँगल कॉमन आहे. कोणता बरं? व्हेरी गुड, वा छान. हा अँगल आणि हा अँगलसुद्धा कॉमन आहे. का डायरेक्ट कॉमन? तुम्ही तर माझ्या सरीचं दिलेलं नाही कॉमन. पण 9thला एक प्रॉपर्टी आपण शिकलो आहे, कोणत्याही दोन लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट होत असेल तर त्यांची अपोजिट अँगल ही नेहमी कशा असतात? कॉन्करंट किंवा इक्वल असतात. म्हणून याच ट्रायंगलमध्ये मग कोणता बरं? इथं आपण म्हटलं काय? अँगल पी ए क्यू अँड कोणता बरं? अँगल एस ए आर. एस ए आर हे दोघं पण काय असणार आहे? कॉन्करंट. बिकॉज रिझन काय असणार आहे? अपोजिट अँगल. काय असणार आहे? अपोजिट. अपोजिट आहे नाही, अपोजिट अँगल नेहमी कशा असतात? इक्वल. अपोजिट अँगल. याला इक्वेशन नंबर म्हणा 2. सेकंड म्हणा. मग आता बघा, पहिले इक्वेशननुसार हा अँगल काय? इक्वल आहे. सेकंड इक्वेशननुसार हा अँगल इक्वल आहे. म्हणजे याचा अर्थ किती अँगल कॉमन आहे बरं? 2 अँगल. आणि 2 अँगल जेव्हा कॉमन असतात तेव्हा ते दोन्ही पण ट्रायंगल कशा असतात? इक्वल असतात. कोणती टेस्टनी? ए टेस्टनी. म्हणून आपण असं म्हणू शकतो डायरेक्ट. काय म्हणू शकतो? देअरफॉर कोणता बरं? देअरफॉर ट्रायंगल पी ए क्यू किंवा ए क्यू पी काही पण म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ट्रायंगलला काही प्रॉब्लेम नसतो, फक्त अँगल मात्र तो एक्झॅक्ट राहायला पाहिजे. अँड ट्रायंगल कोणता बरं? पी सॉरी एस ए आर. हे दोघं पण काय असणार आहे? कॉन्करंट. बाय विच टेस्ट? बाय अँगल म्हणजे दोन्ही पण अँगल काय? इक्वल आहे, नो प्रॉब्लेम आहे. आणि जर अँगल जर इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग साईडसुद्धा त्याच्या कशा असतात? इक्वल. आता इथं थोड्या करस्पॉन्डिंग साईड आपल्याला थोड्या वेगळ्या घ्यायच्या, समजून घ्या करस्पॉन्डिंग साईड काय घ्यायचे. मग आता आपण असं म्हणू शकतो त्याच्यात इन ट्रायंगल हे दोनच ट्रायंगल कोणते बरं? पी ए क्यू अँड ट्रायंगल. कशाबद्दल बोलतो आपण? एस ए आर याच्याबद्दलच बोलतोय. हे दोन्ही पण अँगल एकमेकांना कसे बरं? करस्पॉन्डिंग. हे जर करस्पॉन्डिंग अँगल जर असतील तर यांच्या साईडचा रेशो कसा असतो? इक्वल. फक्त इथं थोडं लक्षात ठेवावं लागेल. कोणतं इक्वल आहे हे समजून घ्या. फक्त इथं काय इक्वल आहे तर आपल्याला घ्यावं लागेल ए एस अपॉन त्याचाच रेशो म्हणजे काय घ्यावं लागेल? ए क्यू. बघा, ए एस अपॉन काय घ्यायचा आहे? ए क्यू. लिनियर इज इक्वल टू काय घ्यायचा? एस आर अपॉन काय घ्यायचा? पी क्यू. सॉरी, काय चुकलं का? हो, पहिले काय घेतलं? एस ए मोठी साईड घेतली, एस आर मोठी साईड घेतली, बरोबर आहे. वरती मोठी साईड घेतली आणि समोर सुद्धा इथं मोठी साईड घेतली. इथं खाली कोणती घेतली? लहान साईड घेतली आणि इथं सुद्धा काय घेतली? लहान साईड. हे सुद्धा काय असणार आहे? इक्वल बाय करस्पॉन्डिंग अँगल. लक्षात ठेवा, फक्त एवढी इम्पॉर्टंट एक स्टेप आहे, ही स्टार केलेली स्टेप इम्पॉर्टंट. काय घ्यायचं आपल्याला?
AP अपॉन AQ इज इक्वल टू SR अपॉन काय घ्यायचं आहे PQ. म्हणजे मोठ्या साईडला मोठी साईड घ्या आणि लहान साईडला लहान साईड घ्या, एवढंच, बाकी काही नाही. बरं, काय झालं, काय ग बाय, मला AR घ्यायचं आहे का. बरं, हां काय म्हटले, बोल ना, काय म्हटले, AS अपॉन काय घेतला AQ. हां AR अपॉन APच घ्यायला पाहिजे, हीच माझी अपेक्षा होती, कोणी हे बोलावं. पण जर दोन ट्रायंगल जर करस्पॉन्डिंग जर असतील, काय सांगितलं मी, दोन ट्रायंगल जर करस्पॉन्डिंग असेल तर त्यांच्या साईडचा रेशो इक्वल असतो. मग बघा ना, ही साईड कोणाची बरं, ह्या मोठ्या ट्रायंगलची, आणि ही साईड कोणाची बरं, ह्या ट्रायंगलची. मग यांचा आपण रेशो घेऊ शकतो ना, दोन ह्या अँगलचं एक बाजू ह्या अँगलची एक बाजू, यांचा रेशो घेतला, आणि दुसरा अँगल हाय याचा आणि दुसरा अँगल हाय याचा, यांचा पण रेशो घेऊ शकतो. साईडचा रेशो घ्यावा लागतो आपल्याला, कोणाचा रेशो घ्यावा लागतो, साईडचा रेशो. मग ह्या छोट्या अँगलची ही साईड आपण ही साईड घेतली तरी चालेल, आणि छोट्या अँगलची ही साईड आपण ही साईड घ्यायची, साईडचा रेशो कसा असतो इक्वल. आणि हे घेतलं तरी सुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम. पण मी का नाही घेतलं, कारण की PA ची व्हॅल्यू आपल्याला कुठे दिली का, PA कुठे दिलेलंच नाही, म्हणून PA नाही घेतला मी. किंवा AR पण तसं दिलेलं नाही कुठं, म्हणून मी तो घेतलेला नाही. कारण की AR ची पण इथं एक बघा, 3 साईडपैकी 2 साईड घेतला तरी चालेल का, कारण की तसा पण आपला एक अँगल काय आहे सेमच, म्हणून फक्त 2 साईड घ्या. कोणत्या साईड घेतल्या, याचा रेशो आपण याचा रेशो इज इक्वल टू याचा रेशो आपण याचा रेशो. 2 साईडचा काय घेतला आपण रेशो, ही स्टेप कळाली सरांना. याचं हे आपण हे इज इक्वल टू ही साईड आपण ही साईड, साईडची ही कोणाची साईड आहे, ह्या अँगलची. ही साईड कोणाची, ह्या ट्रायंगलची. ही साईड कोणाची, ह्या ट्रायंगलची. ही साईड कोणाची, ह्या ट्रायंगलची. दोन्ही ट्रायंगलच्या 2 साईडचा रेशो घेतला आपण, बाकी काही नाही. मग आता बघा, ASचा अर्थ काय बरं, AS इज इक्वल टू काय 5AQ. मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. AHच्या ऐवजी काय घेऊ आपण, 5AQ अपॉन काय घेऊ AQ. AQ मी तसाच घेतला, इज इक्वल टू काय SR अपॉन PQ. बरं, कोण सारखं दिसतं रे इथं, AQ गेट कॅन्सल, बरोबर ना, AQ गेट कॅन्सल. मग मी इथं लिहू शकतो की इथंच लिहितो, चला इथं लिहितो. मग कोण राहिलं इथं आपलं 5 इज इक्वल टू SR अपॉन PQ. हा PQ इथं डिवाइड इकडे आलं काय होईल, मल्टिप्लाय. आपण असं लिहू शकतो, देअरफॉर 5PQ इज इक्वल टू काय SR. मग हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा, SR इज इक्वल टू 5PQ. मग हे मी इकडे लिहितो, हे तिकडे लिहितो, बाकी काही नाही. देअरफॉर SR इज इक्वल टू 5PQ. आणि हेच प्रूव्ह आहे का, झालं का, हेच तर प्रूव्ह करायचं होतं नव्हतं आपल्याला. SR इज इक्वल टू 5PQ. प्रूव्ह दॅट. फक्त एकच स्टेप तुम्हाला मी स्टार करून दिली, ही थोडी लक्षात ठेवा. लक्षात ठेवा म्हणजे काय, ही साईड आपण ही साईड इज इक्वल टू ही साईड आपण ही साईड, संपला विषय. करस्पॉन्डिंग अँगल असला साईड्स इक्वल असतात ना त्यांच्यावाल्या, लक्षात येईल का, नक्की व्यवस्थित लिहून घ्या.